नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चक्रवाढ व्याजावरील आपण पुढील उदाहरणं या ठिकाणी बघूयात. एक रक्कम 2 वर्षात 27 पट तथा 5 वर्षांमध्ये 64 पट होत असेल तर चक्रवाढ व्याजाचा दर काय होता? ठीक आहे, तुमच्या समोर बघा m/n कंसाचा घातांक 1/y वजा x वजा 1 गुणिले 100. याच्यामध्ये काय करायचं? m ची किंमत आहे म्हणजे ज्यादा पट घ्यायची 64, n म्हणजे कमी वाली पट घ्यायची 27, एक्स म्हणजे सुरुवातीचं वर्ष कमी मधलं 2, वाय म्हणजे इथं मोठं वर्ष 5. तर या किमती याच्यामध्ये पुटअप करून घ्या. यम आहे 64 भागिले n 27 चा घातांक 1/y वजा x, वाय आहे तुमचा 5 वजा x 2 वजा 1 गुणिले 100. ओके, तर या ठिकाणी मिळेल मला 64 भागिले 27 चा घातांक किती असेल? 1/3 वजा 1 गुणिले 100. आणि तुम्हा सगळ्यांना माहित आहे 1/3 चा अर्थ असतो क्यूब रूट घनमूळ. ओके, तर 64 घनमूळ किती आहे बघा? 64 कुणाचा 3 वेळा गुणाकार केल्यावर येतो 4, 27 कुणाचा 3 वेळा गुणाकार केल्यावर येतो 3 वजा 1 गुणिले 100. याची वजाबाकी केली तर आपल्याला मिळेल 1/3 गुणिले 100. 100 ला भागा 3 त्रिक 9, 1 3 त्रिक 9, पॉईंट 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे 33.33% असं त्याचं उत्तर येऊन जाईल. असाच पुढचा एक प्रश्न बघा. याच्यामध्ये काय करावं लागेल मला? m ची किंमत पुटअप करावं लागेल 25 पट, n ची किंमत मला पुटअप करावं लागेल 9 पट, x म्हणजे सुरुवातीचं लहान वर्ष पुटअप करा 3 वर्ष आणि y म्हणजे नंतरचं पुटअप करा 5 वर्ष. ओके, या किमती याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा? 25/9 चा घातांक 1/y वजा x 5 वजा 3 वजा 1 गुणिले 100. ओके, बरोबर बघा 25/9 चा घातांक 1/2 वजा 1 गुणिले 100. याच्यामध्ये मला मिळेल 1/2 म्हणजे वर्गमूळ स्क्वेअर रूट. 25चं स्क्वेअर रूट 5 आहे, 9चं स्क्वेअर रूट 3 आहे. याच्यामध्ये वजा 1 गुणिले 100. त्या अपूर्णांकाची वजाबाकी मला मिळेल 2/3 गुणिले 100. 3 न 100 ला भागलं की मिळेल 33.33. तर 2 गुणिले 33.33 बरोबर 66.66% व्याजाचा दर पर्याय क्रमांक बी. अशा अनेक व्हिडिओच्या ट्रिक्स तुम्हाला मिळण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा.